नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, टेट 2025 ज्यांनी दिली आहे अशा सर्वांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे. ते म्हणजे पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. खऱ्या अर्थाने शिक्षक भरती 2025 सुरुवात झाली आहे असेच म्हणता येईल. रजिस्ट्रेशन मित्रांनो 2017 साली तसेच 2022 सालीसुद्धा हा टॅब आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला होता. तर आता 2025चा टॅबसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा टॅब येण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन एका बाजूला सुरू होते आणि दुसऱ्या अभियोग्यताधारक कांबळे सर्व अभियोग्यताधारक आपल्या मागण्या घेऊन बसले होते. स्वप्रमाणपत्रासाठी रजिस्ट्रेशन टॅब सुरू होणे हे त्यापैकी एक यश म्हणता येईल. पुढची प्रोसेस कशा पद्धतीने आणि गतीने होते किंवा नाही हे बघणे गरजेचे ठरेल. तर या टॅबबद्दल माहिती घेऊया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे. टीचर रिक्रुटमेंट 2025 सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे महाटीचर रिक्रुटमेंट ही वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट. इथे तुम्हाला 3 टॅब दिलेले आहेत बघा. 2017चा टॅब आहे, 2022चा पण आहे आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा टॅब म्हणजे टीचर रिक्रुटमेंट 2025. पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा टॅब आहे, तो जो की आपल्याला आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुम्ही येथे सूचना वाचू शकता बघा. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल बघा, इथं पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी टेट 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची सुविधा 15/12/2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे कालपासूनच ही सुविधा आपल्याला दिलेली आहे. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ज्यांनी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे, ज्यांच्याकडे पासवर्ड आहे, त्यांच्यासाठी हा टॅब आहे. परंतु रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला रजिस्टर हिअर इथं क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला टेट रोल नंबर टाकायचा आहे आणि इथं टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. नंतर चेक टेट डिटेल्स आणि त्यानुसार आपल्याला आपल्या डिटेल्स भरायचे आहे आणि सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. तर मित्रांनो, 10 ते 12 दिवसात आपल्याला हे काम करावे लागते, कारण की सेल्फ सर्टिफिकेशनसाठी आपल्याला किमान 10 ते 12 दिवस देण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दिलेल्या कालावधीतच हे सेल्फ सर्टिफाय करणं गरजेचं असतं. जर आपण सेल्फ सर्टिफाय केलं नाही तर पुढची प्रोसेस आपल्याला करता येणार नाही. याविषयी संपूर्ण डिटेल्स आपल्याला बुलेटिनमध्ये मिळून जाईल. आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये सर्व डिटेल्स मिळून जाईल. आजच ते प्रकाशित होण्याची शक्यता आहे. तर आता मित्रांनो बघा, 2025साठी लवकरच जागा डिक्लेअर होती. त्यानुसार आपल्याला सर्व अभियोग्यताधारकांना संधी प्राप्त होणार आहे. कांबळे सरांनी सांगितल्यानुसार 50,000पर्यंत जर व्यवस्थित प्रयत्न केले तर 50,000पर्यंत जागा येऊ शकतात. ही भरती एकाच टप्प्यात आणि 100% पदं 100% रिक्त जागा 1.1 पद यानुसार होणे गरजेचे आहे. सर्व अभियोग्यताधारकांनी सेल्फ सर्टिफाय करून घ्या. हीच महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची होती आणि आनंदाची बातमी पण आहे सर्व अभियोग्यताधारकांसाठी. व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.